क्लिन्झिंग झालं, बॅक पण केली, नेक पण केली आणि फेस पण केला. क्लिन्झिंग आम्ही याच्यामध्ये त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलंय, मागे इंस्ट्रक्शन्स दिलंय, हाऊ टू यूज मध्ये सांगितलंय की क्लिन्झिंग हे फक्त आपल्याला 5 ते 7 मिनिटं करायचंय. मागचं वगैरे करत करत आम्हाला 10 ते 12 मिनिटं लागले. आम्ही क्लिन्झिंग प्रॉपर केलं. ते काय केलं, रिन्स करून घेतलंय, क्लिन्स केलंय, पुसून घेतलं व्यवस्थित प्रॉपर. आणि त्याच्यानंतर मी स्टीमर ऑन केलं, स्टीम देते आणि जेवढं मला व्हाईट हेड्स दिसत आहे तेवढे मी सगळे प्रॉपर रिमूव्ह करते. क्लिन्झर काय काम करतं, आता याच्यातलं जे फोमिंग क्लिन्झर होतं, याच्यामध्ये ते जे पाऊच आहे त्याच्यामध्ये फोमिंग क्लिन्झर होतं. फोमिंग क्लिन्झर काय काम करतं, फोमिंग क्लिन्झर स्किनच्या डीप लेअर पर्यंत जाऊन क्लिन्झिंग करतं, डस्ट बाहेर काढतं, पोर्स मधले व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स सॉफ्ट करतं, म्हणजे आपल्याला इन्स्टंट काढता येतील असं काम करतं. आता मी स्टीम देते, खीड काढते, खीड काढल्यानंतर व्हाईट हेड्स काढल्यानंतर मग आपण पुढची प्रोसेस स्टार्ट करू. काय केलं, आता N+चं टोनर घेतलं. N+चं टोनर घेतल्यानंतर पूर्ण तिचा चेहरा पुसला ना, तर हे बघा एवढी डस्ट निघाली. आणि आपण बघा 2 वेळा पुसलं पण, क्लिन्झिंग पण झालं, परत पुसलं प्लस टोनर घेतलं, स्टीम दिली आणि टोनर घेतलं. हे घेतल्यानंतर पुसलं तरी आपली डस्ट निघाली. परत मी पुन्हा काय घेते, टोनर घेते, 2दा मी पुसून घेते. फर्स्ट टाइम मी थोडंसं रफली पुसते आणि सेकंड टाइमला मी सॉफ्ट पुसते. असं व्यवस्थित पुसून घेतलं की आपलं टोनरची प्रोसेस झाली. फर्स्ट आपण क्लिन्झर केलं, त्याच्यानंतर स्किन जज केली, स्किन जज नंतर क्लिन्झर केलं, क्लिन्झर केल्यानंतर आपण काय केलं, क्लिन्झरचा प्रॉपर मसाज दिला, ते पुसून घेतलं, पुसल्यानंतर आपण स्टीम दिली, खीळ काढून घेतली आणि आता आपली पुढची प्रोसेस सुरू होईल.